शरद पवार यांनी भूमिका तर मांडली, पण पवारांच्या या भूमिकेच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेत। आपण आज बडे मुद्द्यामध्ये त्याची चर्चा करणार आहोत। आज आपल्याला चर्चा करायची आहे, आरक्षण 75% केल्याने मराठ्यांचा प्रश्न सुटणार आहे का? आपल्याला आज चर्चा करायची आहे बडे मुद्द्याच्या माध्यमातून। 75% आरक्षण ही शरद पवारांची तात्पुरती पळवाट आहे का? हा तोडगा की पळवाट हा सवाल सुद्धा आहे। 75% आरक्षणाची घटना दुरुस्ती न्यायालयात टिकेल का हाही सवाल आहे। आपल्याला मुद्द्यावर चर्चा करायची ह्या की शरद पवारांची ही भूमिका मराठा समाजाला आज मान्य होईल का? मराठा समाज आज ओबीसीतून आरक्षण मागतोय, मग त्यांना ही भूमिका मान्य होईल का? मग शरद पवार एक प्रकारे ओबीसीतून आरक्षण देऊ नका असं सांगतायत का? सत्तेत असताना शरद पवारांनी तसा प्रयत्न का केला नाही हा सुद्धा एक सवाल आहे, ज्याचं उत्तर आपल्याला आज त्यांच्या प्रवक्त्यांकडून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे सगळे प्रश्न आहेत, या सगळ्या मूलभूत प्रश्नांची चर्चा होणं गरजेचं आहे। या चर्चेसाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आमदार सदाभाऊ खोत आहेत। सदाभाऊ, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत थोड्याच वेळात आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे जोडले जातील, ज्यांनी मराठा आरक्षणाच्या सगळ्या या लढाईमध्ये महत्त्वाची भूमिका आजपर्यंत बजावलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आपल्या सोबत आहेत। विकासजी, तुमचंही स्वागत आहे। आणि मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे आपल्या सोबत आहेत। गंगाधरजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। मी सुरुवातीला सदाभाऊ यांच्याकडे जातोय। सदाभाऊ, तुम्ही आतापर्यंत म्हणत होतात की शरद पवारांना विचारा त्यांची भूमिका नेमकी काय आहे। शरद पवार यांनी त्यांची आज भूमिका सांगितलेली आहे, त्यांनी तुम्हाला एक तोडगा दिलेला आहे, तो तुम्हाला मान्य आहे का? आणि त्या माध्यमातून तुम्ही आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकाल का? आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की आरक्षणाची मर्यादा वाढवा। मुळामध्ये मराठा समाजाची जी सध्याची मागणी आहे ती आम्हाने ओबीसी मध्ये आमचा समावेश करा। म्हणजे मराठा समाजाची मागणी ही आदरणीय पवार साहेबांना मान्य नाही ओबीसी मध्ये समावेश करण्याची, हे आता यातून स्पष्ट झाले। ते फक्त टाकाला जाऊन मोघा दडवत आहेत, ते स्पष्ट भूमिका घेत नाहीत की बाबा ओबीसी मधनं मराठा समाजाला समावेश करायला माझा विरोध आहे, हे स्पष्ट भूमिका घेत नाहीत। पण यातून आता स्पष्ट झालं की ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश करू नका, आरक्षण मर्यादा वाढवा। मला वाटतं की पवार साहेब गेली अनेक वर्ष सत्तेमध्ये आहेत, महाराष्ट्रात आहेत, देशामध्ये होते, देशाच्या सरकारमध्ये होते। मग त्या कालखंडामध्ये हे त्यांना का समजलं नाही? कारण मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही जवळजवळ 1982 पासून पुढे आली। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी ही मागणी त्या कालखंडामध्ये लावून धरलेली होती। मग त्यावेळी आरक्षणाची मर्यादा वाढवायला यांचं कुणी हात धरलेलं होतं का? एका बाजूला राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन म्हणत आहेत की टप्प्याटप्प्यानं आम्ही आरक्षण संपवू, म्हणजे नेमकी यांची दुटप्पी भूमिका हीच खऱ्या अर्थानं मराठा समाजाला मारक ठरलेली आहे। आणि म्हणून मला वाटतं की पवार साहेबांनी इथं बोलण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या सगळे पक्ष एकत्रित करावे, जी त्यांची आघाडी आहे ती एकत्रित करावी आणि आघाडीची एकदा भूमिका या देशासमोर त्यांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे। आणि संसदेमध्ये त्या पद्धतीनं त्या खाजगी विधेयक सुद्धा ते आणू शकतात, परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती कसं राजकारण करायचं याचं चांगलं एक ठीक आहे, थांबा, त्यांचं बोलणं पूर्ण होऊ द्या। विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती जनतेला फसवण्याचा एक गोरख धंदा सातत्यानं पवार साहेबांनी खेळलेला आहे आणि त्यातलाच हा एक टाकलेला डाव आहे। ठीक आहे, म्हणून मला वाटतं की मराठा समाजासाठी पहिल्यांदा पवार साहेबांनी काय केलं? मग एवढ्या वर्षाची मराठा समाजाची मागणी होती, तुम्ही कधी संसदेमध्ये मराठा समाज लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल कधी मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे यासाठी काही भक्कम भूमिका घेतली का? मराठा समाजासाठी तुम्ही काय वेगळ्या पद्धतीनं काम केलं का? जसं आता सारथी संस्था मराठा समाजासाठी आलं, अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा समाजासाठी आलं, मराठा भवन मराठा समाजासाठी आलं, अशा काय भूमिका घेतल्या हे सुद्धा स्पष्ट होतं। येतो तुमच्याकडे मला विकास लवांडे यांच्याकडे जायचं आहे। विकासजी, थेट त्यांनी आरोप केलेला तुम्ही ऐकलेला आहे,
त्यांचं म्हणणं आहे ताकाला जाऊन भांड कशाला लपवताय, सरळ सांगा की ओबीसी मधून आरक्षण द्यायला आमचा विरोध आहे, तुमची नेमकी भूमिका काय आहे, तुम्ही स्पष्टपणे भूमिका सांगत का नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे. मला सविस्तर बोलायला वेळ द्या आणि प्लीज मान्यवरांना आपण विनंती करा की मध्ये बोलून डिस्टर्ब करू नका. तुम्ही बोला. मुळात सदाभाऊ खोत यांनी खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने आता विधानं केलेली आहे. नंबर 1. नंबर 2, पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा का दिलं नाही असं जे कुणी वारंवार बोललं जातं. पवार साहेब शेवटचे मुख्यमंत्री होते ते 94 साली. तोपर्यंत मराठा समाजाची कधीही मोर्चे निघालेले नव्हते. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मोठ्या प्रमाणावर ताकदीने जी सुरू झाली ती 2009 पासून. हे आपण सगळ्यांनी इतिहास काढून बघा, याचे पुरावे आहेत. दुसरी गोष्ट, 94 साली जो GR मंडल आयोगाची अंमलबजावणी केली त्यावेळेस या देशामध्ये मंडल विरुद्ध कमंडल अशी यात्रा भारतीय जनता पार्टीने काढली होती. VP सिंगांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता, मंडल आयोगाला विरोध केला होता. ज्या मंडल आयोगामध्ये कुणबी जातीचा समावेश केलेला होता, कुणबी आरक्षण त्या मंडल आयोगाच्या शिफारशीमध्येच मिळालेलं आहे. आणि म्हणून 346 ओबीसी जातींना जेव्हा महाराष्ट्रामध्ये आरक्षण लागू झालं 94 साली, त्यावेळेस मराठा आणि कुणबी या संदर्भात जो काय आता वाद चालू आहे, खरं तर त्याच्यानंतर 95 साली न्यायमूर्ती खत्री आयोग नेमला गेला. त्या खत्री आयोगाने मराठा आणि कुणबी एक आहेत या संदर्भात मान्यता दिली नाही. मराठा कुणबी एक नाही असा त्यांचा अहवाल आहे न्यायमूर्ती खत्री आयोगाचा. त्याच्यानंतर 2004-5 मध्ये न्यायमूर्ती बापट आयोग नेमला गेला. त्या बापट आयोगाने सुद्धा मराठा आणि कुणबी एक आहेत याला मान्यता दिलेली नाही. त्याचबरोबर 3 केंद्रीय मागासवर्ग आयोग, मग ते मंडल आयोग असतील त्याच्यानंतरचे आयोग, 3 केंद्रीय मागासवर्ग आयोगाने सुद्धा मराठा आणि कुणबी एक नाहीत असा रिपोर्ट दिला. 3 राज्य मागासवर्ग आयोगाने तसा रिपोर्ट दिला. 3 हायकोर्टाचे निकाल आहेत की ज्याच्यामध्ये कुणबी आणि मराठा एक नाहीत असं हायकोर्ट म्हणतं. सुप्रीम कोर्टाचे 2-3 जजमेंट आहेत ज्याच्यामध्ये मराठा आणि कुणबी एक नाहीत असं निकाल आलेले आहेत. असं असताना शरद पवारांनी काही केलंच नाही. मग कोण करत होतं? मुळामध्ये ज्या चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थन करणारी भारतीय जनता पार्टी यांचा मंडळ आयोगाच्या अंमलबजावणीलाच तेव्हा विरोध होता. VP सिंगांच्या सरकारचा पाठिंबा त्यांनी काढून घेतलेला आहे. हे जग जाहीर आहे. आता जे काय आहे, पृथ्वीराज चव्हाणांनी 16% आरक्षण दिलेलं होतं, ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांनी परवा सुद्धा आपल्या चर्चेत मी सांगितलं की 2017 मध्ये केंद्र सरकारने काही लॉजिक नाही, काही कारण नसताना 2017 मध्ये 102वी घटना दुरुस्ती करून राज्य सरकारचे आरक्षणाच्या संदर्भातले अधिकारच काढून घेतले. हे 2017 मध्ये. आणि 2018 मध्ये मग देवेंद्र फडणवीस गायकवाड समितीच्या अहवालाच्या आधाराने आरक्षण देण्याचा निवडणुकीच्या तोंडावर खोटा प्रयत्न करतात, दिशाभूल करतात, बुद्धिभेद करतात. आता राहिला प्रश्न आत्ताच्या काळात, तर आता जे काय आहे या महायुती सरकारने किंवा केंद्र सरकारने या संदर्भात बोलायला पाहिजे. ते सदाभाऊ म्हणले संसदेत कोण बोललं का? आपण भाषण काढून बघा. 2015 पासून आज 2024 पर्यंत आमच्या आदरणीय संसदरत्न सुप्रियाताई सुळे किमान 5 ते 10 वेळा त्याच्यावर मराठा आरक्षण, लिंगायत आरक्षण, धनगर आरक्षणावर वारंवार आरक्षणाच्या बद्दल मागणी केलेली आहे. आमचे डॉक्टर अमोल कोल्हेंनी आता मागच्या अधिवेशनामध्ये मागणी केलेली आहे. मागणी केली, परंतु केंद्र सरकारने, राज्य सरकारने दिलेलं नाही. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. राज्य सरकारने विरोधकांना प्रस्ताव द्यायला पाहिजे आता की मनोज जरांगे पाटलांना आम्ही कुठला प्रस्ताव. मी मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आता आपल्या सोबत आहेत. गंगाधर काळकुटे आणि आपल्या सोबत बाळासाहेब सराटे मराठा आरक्षण अभ्यासक सुद्धा जोडले गेलेले आहेत. मला त्यांच्याकडे जायचं आहे. मला सुरुवातीला गंगाधर काळकुटेंना विचारायचं आहे. काळकुटेजी, त्यांची भूमिका तुम्हाला पटतीये का? तुमची मागणी जी आजपर्यंत तुम्ही करत आलेल्या ओबीसी मधून आरक्षणाच्या संदर्भातली आहे, ते म्हणतात 75% आरक्षण द्या आणि मग हा प्रश्न सुटेल. तुम्हाला पटतंय का? हे दोन्ही पक्ष महायुती आणि महाविकास आघाडी हे सगळे जाणून बुजून मराठा समाजासोबत राजकारण खेळत आहेत, असा जाहीर आरोप आहे. सदाभाऊ बोलले किंवा ते लवांडे साहेब बोलले, दोघंही चुकीचं बोलतायत. एकमेकाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलताना दिसतायत. काँग्रेस राष्ट्रवादीने 70 वर्षात 50 वर्ष स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत दिलं नाही. त्यांना अगोदर आज पवार साहेबांनी बोलण्यापेक्षा ही भूमिका मागच्या कितीतरी वर्षात ज्यावेळेस आरक्षणाची मागणी आली त्यावेळेस व्हायला पाहिजे होती. मध्ये बोलू नका, तुमच्यामध्ये प्रश्न सुटणार नाही. तुम्ही चुकीची भूमिका प्रश्न सुटणार नाही. पवार साहेबांनी लॉजिकली बोला, भावनिक बोलू नका. भावनिक बोलून काही पण वाटले तुम्ही लवंडे
तुमच्या नेत्यांनी आणि काँग्रेस 70-75% भूमिका आतापर्यंत घेतली. तुम्ही म्हणता ना पवार साहेब मुख्यमंत्री वर्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्या सरकारचे उद्धव ठाकरेंच्या काळात फडणवीसांनी दिलेलं आरक्षण उद्धव ठाकरेंच्या काळात पवार साहेबांच्या सरकारच्या काळात नाही लवांडेजी एक मिनिट सदाभाऊ सुद्धा चुकीचं बोलतायत. ठीक आहे गंगाधरजी मी तुम्हाला थांबवतोय. सदाभाऊचे त्यांनी आता निर्णय घ्यायला पाहिजे. ठीक आहे गंगाधरजी, मला या चर्चेमध्ये बाळासाहेब सराटे यांना आणायचंय. बाळासाहेब, तुमचा अभ्यास आहे, ते म्हणतायत ते भावनिक मांडतायत, म्हणजे गंगाधर काळकुटे जी मांडणी करतायत ते भावनिक मांडणी करतायत असं विकासजींचं म्हणणं आहे. ठीक आहे, मी येतो गंगाधरजी तुमच्याकडे येतो. बाळासाहेब, वस्तुस्थिती काय आहे? मराठा समाजाचा प्रश्न 75% आरक्षण केल्याच्या नंतर सुटू शकतो का? शरद पवार आज जी भूमिका घेत आहेत ती भूमिका मराठा समाजाच्या प्रश्नावरचा तोडगा आहे की पळवाट आहे? नाही, मुळामध्ये आपल्याला याच्या खोलात जावं लागेल. विकास लवांडे साहेबांनी जे सरधोपट काही वाक्य सांगितलेले आहेत की मंडल आयोग लागू झाला वगैरे वगैरे, त्याच्यावर खूप बोलता येईल. त्यांचे जे सगळे संदर्भ चुकीचे आहेत एवढं मी एका वाक्यात विषय संपवतो. आजच्या शरद पवार साहेबांच्या स्टेटमेंटकडे जर आलं तर आपल्याला थोडं त्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे, कारण नव्या सोल्युशनच्या कडे जाता येईल का असा मी विचार करतोय याच्यामध्ये. मुद्दा असा आहे की त्यांनी 27 जुलैला संभाजीनगरला त्यांचा दौरा होता. त्यावेळेला त्यांनी काय सजेशन दिलं होतं की ओबीसी, सरकार पक्ष, विरोधी पक्ष आणि तुम्ही सगळे एकत्र बसा आणि काय तोडगा निघतो ते बघा, असं त्यांनी त्यावेळेला टोलवलं होतं. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, आज महाराष्ट्रात जो मर्यादेशी संबंधित विषय आहे 50% मर्यादेचा, तो फक्त मराठा समाजाचा विषय आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा त्यांनी म्हटलंय की आरक्षण 75% वाढवा, याचा अर्थ असा होतो ईडब्ल्यूएस सोडून 25% वाढ करा असं ते म्हणतात. म्हणजे 85% आरक्षण होणार आहे आणि हे आरक्षण टिकणार नाही हे त्यांनाही माहिती आहे, कारण 75% आणि 85% आरक्षण कधीही टिकू शकत नाही. हा याचा घटनात्मक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, याला वजन आणखी प्राप्त झालंय ते कारण राहुल गांधी साहेबांनी सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे आणि मर्यादा वाढवू, आम्ही ती 50%ची कॅप काढून टाकू असं म्हटल्यामुळे याला गांभीर्याने बघण्याची गरज आहे. मुळामध्ये हा विषय फक्त आता मर्यादेचा विषय भारतामध्ये कोणासंबंधी आहे तर तो फक्त मराठ्यांसंबंधी आहे. राहुल गांधी असो की शरद पवार असो, कुठे बोलले हे फक्त महाराष्ट्रात बोलले. हा जर ऑल इंडियाचा घटना दुरुस्तीचा विषय आहे तर तुम्ही महाराष्ट्राबाहेर पण बोलायला पाहिजे ना. आता उदाहरणार्थ तुम्ही हरियाणामध्ये प्रचार केला राहुल गांधीने, तिथे म्हणले का जाट समाजाला आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवून तुम्हाला पण त्याच्यात घेऊ म्हणून, तिथे त्यांनी याच्याबद्दल काढलं नाही. म्हणजे भूमिका या संधी साधूपणाच्या, पळपुटेपणाच्या आहे. कारण आता जरांगे पाटलांची किंवा मराठा समाजाची मागणी काय आहे तर आम्हाला गॅजेट लागू करा आणि सगळ्यांना कुणबी म्हणून ओबीसीत घ्या. याच्याबद्दल शरद पवारांनी भूमिका घेतली का? नाही बाबा, हे आम्हाला शक्य नाही. अशी भूमिका घेतली असती तर त्यांचा आदर वाढला असता, कारण त्यांनी स्पष्ट सांगायचं नाही हे शक्य नाही, आपण असा मार्ग काढू. असं न सांगता त्यांनी नवीच गुगली टाकून दिलेली आहे. म्हणजे याच्यातून आपल्याला आता हे शोधावं लागेल की मार्ग काय निघणार. काय प्रस्ताव दिला ते सांगा. आम्हाला थोडं मी बोलू तर द्या ना आधी. मला प्रश्न असा आहे, मला पूर्ण करू द्यावं. विकासजी ऐका ना, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. तुम्हाला सवाल आहेत, तुम्हाला उत्तर द्यायची आहेत आज ह्या सगळ्याबद्दलचं सांगायचं तुम्हाला. सर तुमचं पूर्ण करा, मी विकासजींना विचारतो. पूर्ण मुद्दा एवढाच आहे की आता असं 25% वाढ करा म्हटल्याने काही वाढ होणार नाही. आणि कोणासाठी वाढ करायची तर एकट्या मराठा समाजासाठी करायची, कारण आज महाराष्ट्रातला फक्त मराठ्यांचा प्रश्न मर्यादेशी निगडीत आहे, भारतात कोणाचाही नाही. परंतु शरद पवार साहेबांनी एवढे ते चाणाक्ष आहेत, माहितगार आहेत. बिहारचं उदाहरण त्यांच्या डोळ्यासमोर आहे ना. जनगणना करून, जातीनिहाय जनगणना करून अतिशय सबळपणे त्यांनी मर्यादा वाढवली होती आणि त्यांनी ईडब्ल्यूएस सह 75% पर्यंत नेली, तरी त्याला हायकोर्टाने खारिज केला आणि सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे दिलेला नाही. त्याचं लॉजिक काय सांगितलं जातं की जातीनिहाय जनगणना करून तुम्हाला एवढी लोकसंख्या आढळली, परंतु प्रतिनिधित्वाचा विचार करता लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देता येत नाही. हा तिढा सोडवायचा असेल, आता मराठा समाज आगीतून उठून फोपाट्यात जायचं का? एसीबीसी दिलं ते 50%च्या वर आहे. आता तुम्ही दुसरी घटना दुरुस्ती करायला सांगणार,
त्याच्यातून जर पुन्हा कोर्टातच ते जाऊन अडकलं तर आमचं पुन्हा आरक्षण लटकणार नाही का? आज सोल्युशन मिळत नाहीये मराठा समाजाच्या आरक्षणाला, ही वस्तुस्थिती आहे. आता याच्यावर उपाय मला जो दिसतो, जर शरद पवार साहेब म्हणताय तर गांभीर्याने घेतलं पाहिजे, राहुल गांधी म्हणताय तर गांभीर्याने घेतलं पाहिजे. तर शरद पवार साहेबांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही ओबीसी आरक्षण जर वाढवायचं होतं तर 2004 ते 2014 मध्ये तुम्ही त्याच्याबद्दल ब्र काढलं नाही. लचितपत समितीचं तुम्हीच नेमलेली संसदीय समिती होती, त्यांचं रेकमेंडेशन होतं की तुम्ही हे 50% वर वाढवा, तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल काही बोलले नाही. आणि तुम्ही आता सुद्धा वर्षभर आंदोलन चालू आहे तर असं बोलले नाही, किंवा लोकसभेच्या वेळेला तुम्ही जाहीरनाम्यामध्ये हा मुद्दा घेतला नाही. आता तुम्हाला आज मतदानाची गरज आहे तर महाराष्ट्रात येऊन फक्त एक तोंड देखलं बोलताय, हा आरोप करण्यासारखा आहे. पण मला याच्यातून आणि जरांगे पाटील सुद्धा काल तेच म्हणाले. साहेबांना एक विनंती आहे, प्लीज तुमचं पूर्ण करा. एक वाक्य शरद पवार साहेबांना एक विनंती आहे की तुम्ही आरक्षण वाढवायचं बोलताय ना, तर घटनेत टिकेल असं आरक्षण जर वाढवायचं असेल आणि मराठा समाजाचा आणि तत्सम बहुसंख्य जातीचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपण ईडब्ल्यूएस आरक्षण जे घटनात्मक आहे 10% दिलेलं आहे, त्याची मर्यादा 20% करायला सांगा, तसं सहमती घडवा. आणि जर 20% केंद्रात आणि राज्यात 20% ईडब्ल्यूएस आरक्षणाची जर मर्यादा झाली, त्याच्यामध्ये केवळ मराठ्यांचा विषय येणार नाही, सगळ्या बहुसंख्य जातींचा आणि ओपनच्या गटाचा विषय येईल, तर ते टिकायला मदत होऊ शकते. आणि सुप्रीम कोर्ट जे इंदिरा साहनीच्या निकालावर अवलंबून राहतं तो निकाल या ठिकाणी लागू होणार नाही कुठल्याही परिस्थितीत. आता 50%च्या वर 25% आरक्षण वाढवायला सुप्रीम कोर्ट मान्यता देणार नाही, हा इतिहास आहे. कारण सगळ्याच जजमेंटमध्ये तसं म्हटलं ईडब्ल्यूएस आरक्षण वाढवण्यासाठी सुप्रीम कोर्टाची सकारात्मक. ठीक आहे, पण ईडब्ल्यूएस आरक्षण कुठे मराठा समाजाला ते मान्य पण नाही ना सर. ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाला मान्यच नाहीये. मला नाही मी विकासजींना विचारतो. आज मान्य नाही, कारण मान्य आहे, मान्य नाही असं म्हणू नका तुम्ही, हे मान्य आहे ते. नाही, ते 20% झालं तर तिथं पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाही म्हणून ते मान्य नाही. हा ठीक आहे, पण आता 10% दिलेलं ते सुद्धा मान्य नाहीये. मला विकासजींना हाच विचारायचा मुद्दा. विकासजी, आता देशामध्ये इंदिरा साहनी केसच्या नंतर असं एक आरक्षण दाखवा जे कायद्याच्या कसोटीवरती टिकलेलं आहे. जर ते टिकत नाहीये, त्याला मर्यादा आहेत, अशा परिस्थितीमध्ये न टिकणार आरक्षण द्या असं सांगून तुम्ही एक प्रकारे हे टोलवताय का, तुम्ही पळ काढताय का, अशा प्रकारचा आरोप होतोय. नाही, मला आता बाळासाहेब सराटे यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ द्या. प्लीज द्या ना. बाळासाहेब सराटे हे भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्ते आहेत, नंबर 1. त्यामुळे वैयक्तिक कशाला जात, वैयक्तिक काय बिघडणार आहे, फाट बदलणार आहे का? तुम्ही त्यांना बोलायला दिल्या तर मला असू द्या. नाही, पण मला काय म्हणायचंय, त्याच्यामुळे समजा त्यांनी जे मुद्दे मांडले ना त्याला उत्तर द्या ना. त्याला काय त्यांनी जे उत्तर, नाही मी काय म्हणतो तुम्हाला, हा प्लीज उत्तर द्या. ते समजून घ्या ना एकदा. ऐका, तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्ही चाटळ बोलताय, तुम्ही महायुती सरकारबद्दल बोला. शरद पवार 10 वर्ष भारतीय जनता पार्टी आरक्षणचा पंटर असलेला माणूस इथे आम्हाला मराठ्यांना मातीत घातलंय माहितीये का तुम्हाला? भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीसचे कार्यकर्ते मातीत घातलंय मराठ्यांना माहितीये का तुम्हाला? महायुती सरकारमध्ये तुम्ही महायुती सरकारमध्ये बोला. महायुती सरकारने काय प्रस्ताव दिला? महायुती सरकारने काय प्रस्ताव दिला? महायुती सरकार आणि तुम्ही काय मत मागत नाही का? मराठ्यांची मतं घेतली नाही का तुम्ही? तुम्ही मराठ्यांची मतं घेतली, मराठ्यांच्या लवांडेजी, तुमची भूमिका सांगा. वाद घालण्याच्या त्या तुमची भूमिका जाहीर करा. 50% वाढवण्याचा अधिकार आहे. संसदेने जर कायदा केला, संसदेने जर घटना दुरुस्ती केली तर सुप्रीम कोर्टाला ते बंधनकारक राहतं. याचं कारण असं, कायदा लोकांसाठी आहे, लोक कायद्यांसाठी नसतात. लक्षात ठेवा. विकासजी, 2004 ते 2014 2004 ते 2014 सुटणार आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. ओबीसीची अडचण होणार नाही. या सगळ्या जात समूहांच्या देशातल्या 75% आरक्षणाची मर्यादा वाढल्यानंतर घटनात्मक दृष्ट्या हा प्रश्न कोर्टात सुद्धा काय विकासजी, काय बोलताय तुम्ही? विकासजी, 2004 ते 2014 पर्यंत तुम्हाला शहाणपण कसं आलं नाही, हा सवाल आहे त्यांचा. संबंधच नाहीये ते सांगतो. 2004 मध्ये
कायदा बदलला 2004ला सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते. कुणबी मराठा कुणबी हे जे कुणबी प्रमाणपत्र या महाराष्ट्रामध्ये कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ अनेक ठिकाणी कुणबी एक नाही. मराठ्यांचं सामाजिक मागासलेपण अजून सिद्ध करू शकलो नाही आपण. हे जे टमाटमा यांनी कोर्टात जाऊन याच माणसाने बाळासाहेब साठेनेच कोर्टात याचिका केली ओबीसीच्या विरोधातली. त्या याचिकेचं काय झालं? काय झालं याचिकेचं? त्या केले ना जाहीरपणे केले ना. महाराष्ट्राचे अधिकार का काढून घेतले? 102वी घटना दुरुस्ती करून सरकारने महाराष्ट्र सरकारचे अधिकार का काढले याचं उत्तर द्या. ते तर अधिकार त्यांनी दिले सुद्धा. ते अधिकार दिले त्यांनी परत. ते अधिकार दिले त्यांनी परत. आणि मी याचिका टाकली. याच्यावर काय भूमिका आहे? तिकडे घेऊन जा. तुमच्या पवार साहेबांचं सांगा. विकासजी एक मिनिट ऐका ना तुम्ही काय आयुष्यात पवार साहेबांनी खोटी सुद्धा आश्वासनं दिली नाही आम्हाला. पवार साहेबांनी कधी खोटं आश्वासन दिले नाही. मराठ्यांचा मुद्दा पाडला. मराठ्यांबद्दल कधी सकारात्मक भूमिका घेतली नाही. या भूमिकेचं कायद्याची पडताळणी करा. संसदेमध्ये घटना दुरुस्ती जर झाली. अरे तुम्ही पळवाट काढलेली आहे. तुम्ही भूमिका घेतलेली नाहीये. लोकांसाठी कायदा असतो. कायद्यासाठी भूमिका घेतलेली नाहीये. तुम्ही पळवाट काढलेली आहे. पळवाट. मराठा हा नुसता मराठा आरक्षण नाहीये. मराठा जाट आणि म्हणून अमित शहा म्हणतात किती आंदोलन मराठ्यांबद्दलचा प्रश्न अमित शहा काय म्हणतात, देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, वाद लावून देतात. मनोज चरांगे पाटलांना खोटी आश्वासनं कोणी दिली? एक मिनिट विकासजी हे बघा नाही बाळासाहेब थांबा. विकासजी ऐकून तरी घ्या. तुम्हाला बाहेर पडता येत नाही. अहो विकासजी ऐका तरी. नरेंद्र मोदी मन की बात का करत नाहीत? अरे विकासजी ऐका तरी. तुम्हाला प्रश्न काय विचारला तुम्ही बोलताय काय? सदाभाऊ खोत आणि लावंडे मुद्दा बोला. हा मुद्दा हा आहे विकासजी. 19% बोला. त्यांचं मनोज जरांगे पाटलांचं गेल्या 1 वर्षापासूनचं आंदोलन एका गोष्टीसाठी त्याला फाटे फोडू नका तुम्ही. त्यांचं म्हणणं आहे ओबीसी मधून आम्हाला आरक्षण हवंय. 50%च्या आतमधलं आरक्षण हवंय. देणार की नाही थेट सांगा ना. तुम्ही कशाला 75 आणि हे सांगताय? बाकीच्या मध्ये बोलले तर माझा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. याचं कारण असं मराठा आणि कुणबी एक असल्याचा पुरावा आपण सिद्ध करू शकलो नाही कोर्टामध्ये अनेक निकाल आहेत. आयोगापुढे अनेक निकाल आहेत. दुसरी गोष्ट 75% आरक्षण वाढवले ओबीसीचे आणि मराठा असतील जाट असतील. सांगा ना मग मराठा समाजाची मतं घेता. मराठा समाजाची मतं तुम्हाला पाहिजे. सांगा ना मराठा समाजाला की मराठा आणि कुणबी वेगळे आहेत. आम्ही तुम्हाला ओबीसीचं आरक्षण देऊ शकत नाही. हे प्रश्न सरकारला विचारले पाहिजेत. सरकारला तर 100% विचारतोय ना. वर्षभर झालं. मनोज जरांगे दादा सुद्धा विचारतायत सरकारला. सरकारने प्रस्ताव तयार करावा. सरकारने सरकार सोबत भांडतात वर्षभर झालं. सरकार विरोधी पक्षाला बोलले नाही पवार साहेब कधी. सरकार विरोधी पक्षाला वर्षभर बोलले नाही पवार साहेब कधी. सरकार विरोधी पक्षाला प्रस्ताव का देत नाही? विरोधी पक्षाचे लोक कधी बोलले नाही. मनोज विरोधी पक्षाला काही भूमिका आहे की नाहीये लवांडे साहेब? विरोधी पक्षाला आमची भूमिका हीच आहे. कोर्टात टिकणारं आरक्षण पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर बुद्धिभेद करणार 50% आरक्षण ओबीसी मराठा हा वाद संपून जाईल. मराठा असतील सर्वांना न्याय मिळेल. या देशाच्या आज महाराष्ट्र बघतोय हे सगळं. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राला कळत नाहीये बुद्धिभेद कोण करताय? मराठा समाजाला ठीक आहे. मनोजदादांनी सांगितलेलं 50% जनगणनेची भूमिका का मांडली नाही? आम्ही सातत्याने मागणी करतोय. लोकसभेत आम्ही आश्वासन दिलं की जातवार जनगणना भारतीय जनता पार्टी बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झाली. जातनिहाय जनगणनेच्या नंतर दिलेलं आरक्षण सुद्धा टिकलेलं नाही. डेटा कसा तयार होणार? केंद्र सरकार एम्पिरिकल डेटा देत नाही.
जातवार जनगणना गंगाधरजी थांबा, गंगाधरजी थांबा, मला विचारू द्या. विकासजी, बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने जातनिहाय जनगणनेचे आकडे समोर आणले. त्या आकड्यांच्या आधारे तिथं आरक्षण वाढवलं. आरक्षण वाढवल्यानंतर ते कोर्टात गेलं. कोर्टाने सांगितलं जमणार नाही. तुम्ही कशाच्या आधारावर सांगताय? अहो, मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं हे आहे 50% पुढचं आरक्षण कोर्टात टिकत नाही, म्हणून आम्हाला 50% मधलं आरक्षण द्या. तुम्ही त्यांना 75 द्या, 100 द्या, हे काय? त्यांच्या मुद्द्यावर तुम्ही हो की नाही हे सांगा ना. याचं उत्तर हो की मध्ये कधीच नसतं. जातवार जनगणना ही केंद्र सरकारने करण्याचा अधिकार आहे. नीट ऐका, तुम्ही राजकारण करायला ना, सरकार जसं देत नाही ना तसं तुम्ही सुद्धा जबाबदार त्या गोष्टीला. सरकार आणि विरोधक दोन्ही या गोष्टीला जबाबदार. सरकार देत नाही आणि तुम्ही सुद्धा मनोजदादाच्या भूमिकेला पाठिंबा देत नाही. मुद्द्यावर आरक्षणाला बोला, भूमिका काय? सरकार देत नाही आणि तुम्हीही त्यांना जा म्हणून बोलत नाही. तुमच्या दोघांची मिलीभगत आहे. सरकार आणि विरोधी पक्ष जाणून बुजून मराठा समाजाला ओबीसीतल्या 50% आरक्षणात दूर ठेवतोय. मनोज दादा सांगतात त्या प्रश्न आरक्षणाबद्दल दोघांनी बोला, दोघांनी सांगा. विकासजी, तुम्ही जी भूमिका मांडताय ना, एक मिनिट, हे आता लाईव्ह चालू आहे, हे डिस्कशन लाईव्ह चालू आहे. लाईव्ह लोक प्रतिक्रिया करतात, तुम्ही सुद्धा बघा. लोकांना तुमची भूमिका पटत नाहीये. लोक म्हणतात तुम्ही स्पष्टता नाहीये. सामान्य प्रेक्षक सांगताय तो विरोधी पक्ष ठीक आहे. मी जातो. सदाभाऊ, तुम्ही तुमचा प्रस्ताव काय असं त्यांचं म्हणणं आहे. विकासजी, मी जातो, विचारतो सदाभाऊ, सांगा सरकारची भूमिका काय? विकासजी थांबा, विकासजींचा आवाज थोडा हे करा. विकासजी, हा, की मराठा आरक्षणाची आंदोलन ही 2014 नंतर सुरू झाली आणि 1982 ला मराठा समाजाचं आंदोलनच उभा राहिलं नव्हतं. अरे, अण्णासाहेब पाटील यांनी पहिल्यांदा मराठा समाजाचं आरक्षण या राज्यामध्ये उभा केलं. थांबा, तुम्ही वेगवेगळे आयोग पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही नेमले आणि त्या आयोगांचा बापट आयोग कुणी नेमला? पवार साहेबांच्याच कारकिर्दीमध्ये नेमला. त्याचाही अहवाल मराठ्यांच्या विरोधामध्ये आला आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड आयोग नेमला आणि गायकवाड आयोगानं मराठा समाजाला आरक्षण दिलं. त्या हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये यांनी टिकवलं नाही, म्हणून सरकारनं देण्याची भूमिका घेतली. आणि आता एका बाजूला 75% आरक्षण करा असं तुम्ही तोडगा सुचवत आहे. मग याचा अर्थ सरळ मराठा समाजाच्या मागणी आहे ते आम्हाला द्या. 50% त्यावर पवार साहेबांची भूमिका का स्पष्ट होत नाही? म्हणजे लोकसभेला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं आरक्षणाचा फायदा घेता आणि विधानसभेला परत तुम्हाला सत्ता मिळवायच्या दृष्टीने तुम्ही या ठिकाणी बोलत राहता. गंगाधरजी, मी येतो तुमच्याकडे. आणि निश्चितपणानं मराठा समाजाच्या बाजूनं जेवढं म्हणून करता येईल त्याला आरक्षण कसं त्याचं दिलेलं टिकेल या दृष्टीनं सरकारच्या पातळीवरती काम चालू आहे. सरकारनं वेगवेगळ्या समित्या नेमल्या. कुणबीचे दाखले मोठ्या प्रमाणामध्ये आतापर्यंत दिलेच गेले नव्हते, परंतु आंदोलनाच्या माध्यमातून कुणबीचे दाखले सरकार देण्यासाठी समितीच्या माध्यमातून काम करत आहे. याचा अर्थ असा नाही की पाठीमागच्या काळामध्ये जे नेतृत्व मराठा समाजाचं पवार साहेबांनी केलं 50 वर्ष, त्यावेळी मात्र मराठा समाजाबाबतीमध्ये काय करावं त्यावेळी त्यांना काही सुचलं नाही. त्यावेळी 1994 ला जे 16% आरक्षण राहिलेलं होतं ते तुम्ही वाटून टाकलं. मराठा समाजाला द्यावा असं पवार साहेबांना वाटलं नाही. आणि आज पवार साहेब जे बोलत आहेत त्याचा अर्थ सरळ आहे की मगरीच्या डोळ्यामध्ये आज आसू यायला लागलेले आहेत आणि हे आसू खरे नाहीत, हे मगरीचे आसू आहेत. कारण 75% म्हणजे 10 मगाशी सरांनी सांगितलं, सराटे सरांनी, अरे ते 85% होत आहे. मग ते 85% आरक्षण न्यायालयामध्ये टिकणार आहे का याच्यावर पवार साहेबांना हे सगळं माहित आहे. पण पवार साहेबांना काही करून या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये भांडणं लावून
त्यांना सत्ता काबीज करायची आहे, त्याच्या पलीकडे त्यांना काही देणं घेणं नाही. ठीक आहे, ठीक आहे. गंगाधरजी, मी येतो तुमच्याकडे. तुम्ही समाजाबद्दल बोला. मी